नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 5 ऑक्टोबर 2024च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. तर यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो. आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया. तर कालचा पहिला प्रश्न होता, वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी फोरमचे नुकतेच कोठे उद्घाटन झाले? तर दुबईमध्ये. पुढील प्रश्न, अलीकडे बातम्यांमध्ये दिसणारे हार्पून मिसाईल कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर अमेरिका या देशाने. पुढील प्रश्न, तर अलीकडेच कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठे नौदल संरक्षण प्रदर्शन युरोनाव्हल 2024 आयोजित केले होते? तर फ्रान्सने. पुढील प्रश्न, खो खो विश्वचषक 2025 कोणत्या देशात होणार आहे? तर आपल्या भारत देशामध्ये होणार आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, नीती आयोगाचा महिला उद्योजकता अध्याय मिळवणारे पहिले राज्य कोणते? तर तेलंगणा. पुढील प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच जमैका मार्गाचे उद्घाटन कोठे केले? तर दिल्लीमध्ये. पुढील प्रश्न, महात्मा गांधींच्या 155व्या जयंती दिनानिमित्त नव्याने बांधलेल्या बापू टॉवरचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर पटनामध्ये. पुढील प्रश्न आहे, पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यात ऑइल इंडिया लिमिटेडच्या 4 CBG प्लांटच्या बांधकामाचा शुभारंभ केला? तर आसाम. पुढील प्रश्न, पंतप्रधान मोदींनी धरती आबा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियान कोणत्या राज्यात सुरू केले? तर झारखंड या. पुढील प्रश्न, माउंट एरेबस नुकताच बातमीत दिसला, तर तो कोणत्या खंडात आहे? तर अंटार्क्टिका, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात. आणि आजचा पहिला प्रश्न आहे, भारतातील पहिल्या आधुनिक गोठ्याचे बायो CNG प्लांटचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? योग्य उत्तर ऑप्शन बी, मध्य प्रदेश या राज्यामध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर पंतप्रधान मोदींनी ग्वाल्हेरमध्ये भारतातील पहिल्या आधुनिक स्वावलंबी लाल टिपरा गोशाळेचे उद्घाटन केले, ज्यामध्ये 100 टन शेणापासून दररोज 3 टन नैसर्गिक वायू तयार करण्याची क्षमता असलेल्या बायो CNG प्लांटचा समावेश आहे. तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन म्हणजेच IOCच्या CSR निधीतून 32 कोटी खर्चून विकसित केलेल्या या गोठ्यात सेंद्रिय खत देखील तयार केले जाते. तर पंतप्रधान मोदींनी स्वच्छ भारत मिशन आणि अमृत योजनेअंतर्गत 685 कोटी रुपयांचे प्रकल्पही लॉन्च केले आहे, लक्षात ठेवा. तर मध्य प्रदेश विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात मित्रांनो. राजधानी आहे मध्य प्रदेशची भोपाळ, मुख्यमंत्री मोहन यादव आहेत. आणि यानंतर राज्यपाल सध्याचे मंगूभाई पटेल. आणि लोकसभेच्या 19 जागा, राज्यसभेच्या 11 जागा आहेत, ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, कोणता केंद्रशासित प्रदेश 6व्या अनुसूची अंतर्गत विशेष दर्जाची मागणी करत आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, लडाख, लक्षात ठेवा. तर यानंतर मित्रांनो प्रश्न आहे तिसरा, तर क्लॉडिया शेनबॉम या मेक्सिकोच्या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झालेल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, मेक्सिको या, लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर शेनबॉम मेक्सिको सिटीचे माजी महापौर आणि हवामान शास्त्रज्ञ 2 जूनच्या निवडणुकीत जवळपास 58% मते मिळवून विजयी झालेले आहेत. तर मेक्सिको हा उत्तर अमेरिका दक्षिण भागात स्थित एक देश आहे. तर क्षेत्रफळानुसार हा जगातील 13वा सर्वात मोठा देश आहे, लक्षात ठेवा. यानंतर त्यांनी मेक्सिकोमध्ये राज्यप्रमुख म्हणून काम केले. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले स्पॅनिश भाषिक राष्ट्र आंद्रेस मॅन्युएल लेपेज ओब्राडोरची जागा घेतली. तर यानंतर 1 ऑक्टोबर 2024 रोजी मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड झालेली आहे, लक्षात ठेवा. तर यानंतर त्या मेक्सिकोच्या 66व्या राष्ट्रपती बनणार आहेत. तर यानंतर आपण मेक्सिको विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे मेक्सिको सिटी, चलन आहे पेसो आणि अधिकृत भाषा स्पॅनिश आहे, ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर महिला T20 विश्वचषक कोठे सुरू झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन डी, UAE मध्ये सुरू झालेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्ष द्या. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर महिला T20 विश्वचषक UAE मध्ये 3 ऑक्टोबर पासून सुरू झालेला आहे. तर 17 दिवसांत 10 संघांमध्ये 22 सामने खेळले जातील. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मोठा सामना
6 ऑक्टोबर रोजी दुबईत होणार आहे. तर टीम इंडिया आजपर्यंत एकही विश्वचषक जिंकू शकलेली नाही. तर ऑस्ट्रेलिया 6 वेळा T20 विश्वचषक विजेती आहे. तर इंग्लंड आणि वेस्ट इंडिजकडे प्रत्येकी एक विजेतेपद देखील आहे. यानंतर आपण UAE विषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर UAE म्हणजे काय, तर संयुक्त अरब अमिराती, राजधानी आहे अबुधाबी, चलन आहे UAE दिरहाम आणि पंतप्रधान सध्याचे मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम आणि सध्याचे राष्ट्रपती मोहम्मद बिन झायेद अल नयान. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 दुबई येथे होणार आहे, हेही लक्षात ठेवा, महत्त्वाची माहिती. यानंतर पुढील प्रश्न आहे 5वा. तर 25वा लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, राजश्री बिर्ला यांना प्रदान करण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा. तर यानंतर याविषयी माहिती पाहूया. तर उपाध्यक्ष जगदीश धनखर यांनी श्रीमती राजश्री बिर्ला यांना 25व्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. तर दिल्ली स्थित लाल बहादूर शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या स्मृती प्रित्यर्थ लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्काराची स्थापना केलेली आहे. तर व्यवस्थापन, सार्वजनिक प्रशासन, सार्वजनिक घडामोडी, शिक्षण, कला आणि संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल दरवर्षी हा पुरस्कार भारतात किंवा परदेशात राहणाऱ्या भारतीयांचा सन्मान करतो. तर भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला 1 ऑक्टोबर रोजी हा पुरस्कार दिला जात असतो. तर यानंतर पुढील प्रश्न 6वा आहे. नुकताच जागतिक प्राणी दिवस कधी साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, 4 ऑक्टोबर रोजी जागतिक प्राणी दिवस साजरा करण्यात आलेला आहे. तर याविषयी माहिती पाहूया. तर जागतिक प्राणी दिवस दरवर्षी 4 ऑक्टोबर रोजी साजरा केला जात असतो. तर हा दिवस प्राण्यांचे महत्त्व अधोरेखित करतो आणि त्यांच्या कल्याणासाठी जागरूकता पसरवत असतो. तर जागतिक प्राणी दिवस 1925 पासून साजरा केला जात आहे आणि जर्मनीमध्ये 24 मार्च 1925 रोजी पहिल्यांदा साजरा करण्यात आलेला होता. तर यानंतर जागतिक प्राणी दिवस 2024 ची थीम काय आहे? तर जग त्यांचेही घर आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या मंत्रालयाने दिल्लीत PM ड्राईव्ह योजना सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, अवजाड उद्योग मंत्रालय. काय आहे? अवजड उद्योग मंत्रालय. ठीक आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, भारतातील पहिल्या सुपर कॅपॅसिटर प्लांटचे अनावरण कोणत्या राज्यात केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, केरळ या राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये? केरळ या. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर केरळने केल्ट्रॉन कॉम्प्लेनेंट कॉम्प्लेक्स येथे भारतातील पहिल्या सुपर कॉम्पॅसिटर उत्पादन सुविधेचे उद्घाटन केले. तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनच्या सहकार्याने विकसित केलेल्या 42 कोटी खर्चाच्या या प्लांटचे वार्षिक उत्पादन 22 कोटी प्रतिदिन 2000 सुपर कॅपॅसिटर तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. तर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात 1000 कोटी गुंतवण्याची सरकारी योजना आहे, ज्यामुळे उत्पादन केंद्र म्हणून त्याचे स्थान आणखी मजबूत होईल. तर यानंतर केरळविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे तिरुवनंतपुरम, मुख्यमंत्री P. विजयन आणि सध्याचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आहेत, लक्षात ठेवा. यानंतर 9वा प्रश्न, तर केंद्रीय मंत्रिमंडळाने किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यास मान्यता दिलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 5 भाषांना. किती भाषांना? 5 भाषांना. त्याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात मित्रांनो. तर या भाषा मराठी, बंगाली, आसामी, पाली आणि प्राकृत भाषा आहेत, लक्षात ठेवा. तर 2013 पासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी होत आहे. तर आतापर्यंत भारतात 6 अभिजात भाषा होत्या. हे तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, संस्कृत आणि ओडिया या होत्या, लक्षात ठेवा. तर यानंतर तामिळ ही पहिली भाषा होती ज्याला 2004 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. तर संस्कृतला 2005 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. यानंतर शेवटचा आणि 10वा प्रश्न आहे मित्रांनो. तर कोणत्या अभिनेत्याला नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर मित्रांनो, हा प्रश्न आपण सरावासाठी ठेवलेला आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, मिथुन चक्रवर्ती यांना काय केलेले आहे? तर दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि प्रश्न असा आहे, खो खो विश्वचषक 2025 कोणत्या देशात होणार आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर उत्तर येत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करत जा. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.